पाटील त्याचं नाव, गाव त्यांचं नंदाळे, कर्नाटक राज्यात. तो मामांच्या शेत आला मामा बरोबर. मामाला म्हणाला, मामा तुमच्या तळावरचं अन्न मी खाल्ल्यानंतर माझ्या पोटात दुखत असत. आता कसं आहे, महिला बाहेर 2-2, 3-3 भाकरीचा प्रसाद म्हणून या भगवंताला आणत असतात आणि ते शेवकरी अन्न ग्रहण करत असतात. मामांच्या वेळेला त्या कन्या मरडत असायच्या आणि कन्या आणि आंबिलीचा प्रसाद मामांच्या तळावरती होत असायचा आणि हजारोच्या संख्येनं भाविक घेत असायचे. आणि तो विठू पाटील मामांच्या शिवताना मामांना म्हणाला, मामा तुम्ही ज्या कन्या आंबील म्हणत असतात ना, ते अन्न आहे का? ते गोळ्याचं अन्न आहे, आसोलाचं अन्न आहे. ते खाल्ल्यानंतर माझ्या पोटात दुखत असतं, मी राहत नाही, मी घरी चाललो. मामांनी विचार केला, विद्या तू म्हणतोस की अन्न खायला मिळत नाही. अरे हजारोच्या संख्येने भाविक महाप्रसाद घेत असतात आणि तू म्हणतोस की अन्न खायला मिळत नाही. मामा तुम्ही जे अन्न म्हणतात ते अन्न आहे का? ते खाल्ल्यानंतर माझ्या पोटात दुखत असतं, मला घरी जायचंय, बाकी माहिती. मामाने सांगितलं, अरे आता उकाळाचे दिवस आहेत, कुठे निघाला? आताच आला, कुठे निघाला? शेवटी विठू पाटलांनी ऐकलं नाही, तो घरी गेला. घरी गेल्यानंतर काही दिवसांनी विठू पाटलाच्या कमरत आणि गुडघ्यात अशा भयंकर वेदना चालू झाल्या. विठू पाटलांनी वैद्य दवाखाने भरपूर केले, पण विठू पाटलांना काही बरं वाटत. मामांनी सांगितलेलं होतं विठू पाटलांना, विठू पाटील जाऊ नका. मामांच्या तळावरती येऊन मामांच्या अन्नाला नाव ठेवून विठू पाटील घरी गेला आणि विठू पाटलाच्या कमरात आणि गुडघ्यात अशा भयंकर वेदना चालू झाल्या. विठू पाटलांनी वैद्य दवाखाने भरपूर केले, पण काही फरक पडला. शेवटी विठू पाटील खाटावरती बसला. विठू पाटील खाटावरती बसला आणि विठू पाटलांच्या गावातून एक सदग्रस्त मामांच्या तळावरती सेवेला निघाला. त्या सदग्रस्ताला असं वाटलं की विठू पाटील काही दिवस पूर्वी मामांच्या तळावरती सेवेला गेलेला होता. आपण विठू पाटलाची भेट घ्यायची. जर का विठू पाटील सेवेला येत असला तर आपण विठू पाटील आणि सतत जायचं मामांच्या तळावरती. पण तिथे तो सदग्रस्त गेल्यानंतर, तो सदग्रस्त विठू पाटलांपाशी गेल्यानंतर विठू पाटील खाटावरती बसलेले होते. त्या सदग्रस्तांनी रामराम घेतली आणि त्या सदग्रस्तांनी विठू पाटलाला विचारलं, विठू पाटील मी मामांच्या तळावरती सेवेला निघाला, तुम्ही आमच्या बरोबर चालता का? त्या विठू पाटलांनी त्या सदग्रस्ताला बसवलं आणि सांगितलं, अरे बाबा विठू काही दिवस पूर्वी मी मामांच्या तळावरती सेवेला होतो, पण सेवेतून आल्यापासून माझ्या कमरत आणि गुडघ्यात भयंकर वेदना चालू झाल्या. मामाला सांगा माझा निरोप, जाता जाता तुम्ही जाताय ना मामांच्या तळावरती, तर माझा निरोप घेऊन जावा. मामांना सांगा विठू पाटलांना तुम्ही बरं करा, आणि जर का बरं करत नशिला तर विठू पाटील गळफास घेऊन मरतील. तो सदग्रस्त मामांच्या तळावरती आला. मामांच्या तळावरती आला, मामांच्या चरणावरती मस्तक ठेवून दर्शन घेतलं आणि मामा बसलेले होते. तो सदग्रस्त त्या विठू पाटलाचं घरानं मामापाशी मांडू लागला. मामा विठू पाटलांच्या कमरत आणि गुडघ्यात भयंकर वेदना चालू आहे, तुम्ही त्यांना बरं करा. त्यांनी वैद्य डॉक्टर दवाखाने भरपूर केले, पण काही फरक पडना. त्यांची लहान लहान बाळ आहेत, तुम्ही बरं करा मामा त्यांना, नाहीतर ते गळफास घेऊन मरतील. मामाने सांगितलं, मरू दे की मग मी का देव आहे का त्या विठू पाटलाला बरं करायला? शेवटी त्या सदग्रस्ताने मामांना सांगितलं ना, मामांना शेवटी संतांचं हृदय इतकं हे असतं, या भगवंताच्या हृदयाला पाझर फुटले आणि या भगवंताने त्यांच्या भंडाऱ्याच्या बटव्यात हात टाकला आणि नंदाळ्याचे विठू पाटील त्यांच्या गावाच्या दिशेला भगवंताने भंडारा टाकला. ज्या क्षणी नंदाळ्याचे विठू पाटील त्यांच्या गावाच्या दिशेला भगवंताने भंडारा टाकला, त्या क्षणी विठू पाटलांचा 75% आजार बरा झाला. मामांनी 100% आजार बरा केला नाही.
जर का 100% आजार बरा केला असता तर विठू पाटील मामापाशी आलाच नसता. 25% आजार तसाच शिल्लक ठेवला आणि 75% आजार बरा केला. तो 25% आजार बरा करण्यासाठी तो मामांच्या तळावरती आला, मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि मामांना म्हणाला, मामा तुम्ही माझा 75% आजार बरा केला आणि 25% तसाच शिल्लक ठेवला. तो कधी बरा करणार सांगा. मामाने सांगितलं, विट्या तुला तुझा 25% आजार बरा करायचा आहेस ना, तर बघ माझ्या तळावरती जे काय अन्न शिजत आहे ते अन्न तुला खावा लागेल. त्यावेळेस विठू पाटील मामांना म्हणाला, मामा तुम्ही अन्नच नाही तर आता जर का विष जरी पिण्यासाठी दिलं तरी विष पितोय. ज्यावेळेस विठू पाटलांनी मामांच्या तळावरचं अन्न खाल्लं त्यावेळेस 25% आजार बरा झाला. मामा म्हणतात, अरे